हॅलो एव्हरीवन, वेलकम टू लोगोजे मॅडम्स विद्देश कोचिंग क्लासेस. काल आपण अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या स्टडी केल्या होत्या. आज आपण रिवाइज करू आणि मग पुढचा एक इम्पॉर्टंट टॉपिक येते मी. पहा, पहिली फिजिकल प्रॉपर्टी आपण असं पाहिली होती की इथे नाही आहे बोर्डवर, बट आपल्या लर्न आहे. पहिली फिजिकल प्रॉपर्टी आहे की अल्केन्स कलरलेस आहे, ओडरलेस. त्यांना कलर पण नाही आहे आणि वास पण नाही आहे. पहिले जे चार मेंबर आहेत C1 पासून C4 म्हणजे ब्युटेन पर्यंत, तर हे गॅसेस आहे. C5 to C17 जे आहे ते लिक्विड आहे आणि हायर ज्याच्यामध्ये 18 पेक्षा जास्त कार्बन आहे असे अल्केन्स जे आहे हे सॉलिड आहे. पाहिलं होतं आपण हे. त्याच्यानंतर आपण असा पॉईंट पाहिला होता की अल्केन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. आपण एक रूल पाहिला होता आणि रूलला नाव दिलं होतं आपण गोल्डन रूल. लाईक डिझॉल्व लाईक, ज्या टाईपचा सोल्यूट आहे त्याच टाईपच्या सॉल्व्हेंटमध्ये डिझॉल्व होतो. म्हणजे ऑर्गॅनिक सोल्यूट आहे तर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये डिझॉल्व होतो. इनऑर्गॅनिकमध्ये डिझॉल्व होतो. सिमिलरली अल्केन हे ऑर्गॅनिक आहे. तुम्ही वॅक्स जे आहे मेन हे पाण्यात टाकून पहा किंवा तेल पाण्यात टाकून पहा, होतो का डिझॉल्व? नाही होत. एखादं एक्सेप्शनल एक्झाम्पल असते लाईक शुगर. बाकी सगळे जितके पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, these organic compounds are insoluble in water. है ना. चौथा रूल खूप इम्पॉर्टंट आहे किंवा चौथी फिजिकल प्रॉपर्टी जी आहे ती पाहिली होती आपण पोलॅरिटी, जी आज तुम्हाला परत रिवाइज करून देते. कशाला म्हणतात पोलॅरिटी? तर सेपरेशन ऑफ चार्जेस. सेपरेशन ऑफ चार्जेस असतात आणि सेपरेशन ऑफ चार्जेसला आपण पोलॅरिटी असं म्हणतो. आता सेपरेशन ऑफ चार्जेस मध्ये काय पाहू आपण? तर सपोज कन्सिडर करा की हा कार्बन आहे आणि हा क्लोरीन आहे. आता काय होते की प्रत्येक ॲटमची एक टेंडन्सी असते, जेव्हा पण पेअर तयार होते तेव्हा जिथे पण कोव्हॅलंट बॉन्ड आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर कोव्हॅलंट इन नेचर, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतात. तर हे जे कोव्हॅलंट कंपाऊंड असतात, हा एक आयटम झाला, हा दुसरा आयटम झाला. कन्सिडर करा हा एक आयटम आहे आणि हा दुसरा आयटम आहे. आता यांना बॉन्ड बनवायचा आहे. मग बॉन्ड बनवायचं म्हणजे काय करायचंय? तर यांना सोबत राहायचं आहे दोघांना. तर काय करावं लागेल? याचं काही कॉन्ट्रीब्युशन असते म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन देतो, याचं कॉन्ट्रीब्युशन असते हा इलेक्ट्रॉन. जोडी बनली. आता ही जोडी दोन्ही पण जण शेअर करतात. एक सिम्पल एक्झाम्पल देते मी तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्डचं, की तुम्हाला आणि मला बिझनेस करायचा आहे. ओके, कशाचाही बिझनेस करू शकतो आपण, चॉकलेटचा करूया. मग चॉकलेटचा बिझनेस करायचा आहे आणि मिनिमम पार्टनरशिप तुम्ही 50 रुपये दिले, मी पण 50 रुपये दिले. आपला जो 100 रुपीज झाले, मग 100 रुपीजमध्ये आपण काय करणार? चॉकलेट घेऊन येणार आणि चॉकलेट विकणार. ठीक आहे, स्वतःने खाऊन टाकायचे. बरोबर आहे. प्रॉफिटच्या ऐवजी लॉस होऊन जाईल. म्हणून काय झालं? 50 तुमचे 50 माझे. आपण काय केलं? 50-50 कॉन्ट्रीब्यूट केले आणि आपला जो 100 क्रिएट झाले. आता हे 100 कोण यूज करून राहिले? तुम्ही काय म्हणसाल? हा माझा बिझनेस आहे. मी काय म्हणेन? हा माझा बिझनेस आहे. म्हणजे आपल्या दोघांमध्ये काय तयार झालं? बॉन्ड. या बॉन्डला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आता काय होते ते पहा, ह्या कार्बन आणि क्लोरीन दोघांची टेंडन्सी असते की याने इलेक्ट्रॉन कार्बनचा, हा इलेक्ट्रॉन क्लोरीनचा. आता क्लोरीन काय म्हणतो की ही पेयर मी घेणार, हा क्लोरीन त्याच्याजवळ ओढतो. कार्बन काय म्हणणार? ही पेयर मी घेणार. तर हिची टेंडन्सी टू पुल दिस पेयर, कार्बन त्याच्याजवळ ओढतो, क्लोरीन त्याच्याजवळ ओढतो. तर दोघांची ही जी टेंडन्सी टू पुल द इलेक्ट्रॉन पेयर, याला म्हणतात इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. याला काय म्हणणार आपण? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी EN. आता ज्याची पॉवर जास्त आहे म्हणजे ज्याची ताकद जास्त आहे, ही पेयर त्या साईडला शिफ्ट होते. इथे काही आयटम्स जे आहे हे तुम्हाला मी लिहून दिले होते की ज्याच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी झाली. पहा, क्लोरीनची किती आहे? 3. कार्बनची किती आहे? 2.4. कोणाची जास्त आहे? क्लोरीन. म्हणून ही पेयर क्लोरीन जवळ जाणार आणि तो ॲक्वायर करतो पार्शियल निगेटिव्ह चार्ज आणि कार्बन ॲक्वायर करतो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. मिड पॉईंटला असायला पाहिजे होती, पण मिड पॉईंट पासून ही पेयर थोडीशी इकडे सरकते. आता काय झालं? चार्जेस सेपरेट झाले आणि चार्जेस सेपरेट झाले तर याला म्हणतो आपण पोलॅरिटी. आणि लक्षात, सिंपल सेपरेशन ऑफ चार्जेस इज कॉल्ड ॲज पोलॅरिटी. ओके. आता सपोज हा हॉल आहे, ट्युशनचा हॉल आहे. इथे बॉयज गर्ल्स मिक्स बसलेले आहे तुम्ही, आणि जर तुम्हाला म्हटलं की जे बॉयज आहे की नाही तर ते लेफ्ट साईडला जा आणि गर्ल्स जे आहे ना ते एक्स्ट्रीम राईट साईडला जा. आता काय झालं? बॉयज गर्ल्स सेपरेशन झालं. इट इज कॉल्ड ॲज पोलॅरिटी.
आणि लक्षात पोलॅरिटी कशाला म्हणतात, तर अल्केन्स जे आहे, मिथेन काढते पहा मी, मिथेनचा फॉर्म्युला कसा लिहितो आपण, CH 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 बॉन्ड, आणि इथे जर काढलं तर इथे H H H H इथेन काढला मी. दोन टाईपचे बॉन्ड अल्केन मध्ये असतात, कार्बन कार्बन आणि कार्बन हायड्रोजन. आता कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी नियरली द सेम आहे, म्हणजे जवळजवळ सारखी आहे. Therefore, there is no separation of charges and no polarity is developed. तिथे चार्जेस सेपरेट होत नाही, पोलॅरिटी पण डेव्हलप होत नाही. म्हणून ही फिजिकल प्रॉपर्टी इम्पॉर्टंट आहे. अल्केन्स आर नॉन पोलर. मग अल्केन्स जर नॉन पोलर आहे तर ते नॉन पोलर ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. कोणते कोणते, इथर, क्लोरोफॉर्म याच्यामध्ये अल्केन काय होतात, डिझॉल्व्ह. आलं लक्षात. चला पुढे जाऊया आता, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. ही प्रॉपर्टी मी तुमची खूप डिटेल घेणार आहे. मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय, तर सॉलिडचं कन्वर्शन लिक्विड याला म्हणतात, ज्या टेम्परेचरला होतात त्याला म्हणतात मेल्टिंग पॉइंट. लिक्विडचं कन्वर्शन गॅसमध्ये ज्या टेम्परेचरला होते त्याला म्हणतात बॉइलिंग पॉइंट. मराठी मीडियम, द्रवनांक उत्कलनांक. ओके, गॉट इट, समजलं. आता पहा, सॉलिडचं कन्वर्शन लिक्विड मध्ये करायचं याचा अर्थ काय की सॉलिडचे पार्टिकल एक दुसऱ्यांना चिपकलेले, आता यांना एकमेकांपासून थोडं दूर करायचंय. मग यांना दूर करायचंय म्हणून आपण त्याला हीट सप्लाय करतो, आपण एनर्जी देतो. आणि जितके स्ट्रॉंग फोर्सेस असतील याच्यामध्ये, जितके पक्के हे बसलेले असतील तितकी जास्त एनर्जी तुम्हाला लागणार. तर अल्केन्स नॉन पोलर असल्यामुळे अल्केन मध्ये जे फोर्सेस प्रेझेंट असतात ते असतात वॅन वॉल फोर्स. हे वीक फोर्स आहे, जास्त स्ट्रॉंग नाहीये. आणि जास्त स्ट्रॉंग नाहीये म्हणून अल्केन्सचे जे मेल्टिंग पॉइंट आहे त्याला सेपरेट करण्यासाठी कमी एनर्जी लागते, तुम्हाला कमी हीट सप्लाय करावं लागेल. म्हणून अल्केन्सचे जे मेल्टिंग पॉइंट आहे ते लो आहे. सिमिलरली त्यांची बॉइलिंग पॉइंट पण लो आहे. लो म्हणजे कमी आहे. द फोर्सेस विच होल्ड द नॉन पोलर मॉलिक्युल्स टुगेदर आर वॅन डर वॉल फोर्सेस. सायंटिस्टचं नाव आहे, त्यांनी शोधून काढले. तुम्ही शोधून काढा एखाद्या, तुमच्या नावाने ते फेमस होऊन जाईल. These forces are usually weak. हे फोर्सेस जे आहे हे युजली म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला की हे फोर्सेस जे आहे हे वीक असतात. हेन्स अल्केन्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. आता हा जो डायमंड रूल लिहून दिला होता, या डायमंड रूलला जरा आज आपण एक्सटेंड करणार आहे. या डायमंड रूलला खूप डिटेलमध्ये आपण पाहणार आहे. याचा वरचा क्वेश्चन सीईटी मध्ये, नीट मध्ये असतो. पहा मग, आता सपोज काही मॉलिक्युल्स घेते मी. पहिला मिथेन, C2H6 इथेन, C3H8 प्रोपेन, C4H10 ब्युटेन. आउट ऑफ 4 सगळ्यात जास्त हायेस्ट बॉइलिंग पॉइंट और इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. तर पहिले रूल कोणता लावायचा पहा. इथे बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास. मोलर मास म्हणजे वजन. कसं काढतात हे मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे. ओके, आता मोलर मासच्या ठिकाणी आता तुम्ही काय कम्पेअर करायचं, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. किती कार्बन आहे, 1. किती आहे, 2, 3, 4. कार्बन वाढत राहिले म्हणजे वजन वाढते, आणि वजन वाढते म्हणजे याचे मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट इन्क्रीज आहे. देअरफॉर हे एक्झाम्पल, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ, इथं लिहिणार आपण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. ओके, दुसरं एक्झाम्पल पहा. फॉर आयसोमर, पहा कोणता आयसोमर घेते मी, एन ब्युटेन, आयसोब्युटेन. एन ब्युटेनचा फॉर्म्युला पहा, CH3 CH2 CH2 CH3. याला म्हणतात एन ब्युटेन. आणि दुसरं आयसोब्युटेन, ते लिहिणार आपण CH3 CH CH3 CH3. या कंपाऊंडला म्हणतात आयसोब्युटेन. ओके, जर हे दोन्ही कंपाऊंड आपण घेतले तर आता दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C4H10. मोजा कार्बन 1 2 3 4 म्हणजे हा झाला C4.
हायड्रोजन 3 4 5 6 7 8 9 10 H इथे चेक करा. कार्बन 1 2 3 4 आणि हायड्रोजन पण 10. मग दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. तर हा रूल काही आपण लावू शकत नाही. हे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर मास. हा का नाही लावू शकत आपण? कारण दोघांमध्ये कार्बन सेम येतं असं ते म्हणता येणार आपल्याला की काय सेम आहे दोघांची, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मग रूल कोणता लावायचा? तर आयसोमर्स जर असतील तर आयसोमर्स साठी रूल असा लावायचा, मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ब्रांचिंग किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. सेमच रूल येतो. सरफेस एरिया जेवढा जास्त असेल, पहा याचा सरफेस एरिया तुम्हाला काढून दाखवते. याचा सरफेस एरिया पहा, म्हणजे हा किती मोठा आहे. सरफेस एरिया म्हणजे याचा आकार. त्याच्यानंतर याचा सरफेस एरिया. एखादा मॉलिक्यूल एवढा आहे तर हा झाला त्याचा सरफेस एरिया. एखादी चेन जर अशी आहे तर हा सरफेस एरिया कसा झाला? जास्त. जितका सरफेस एरिया जास्त असेल तितके वॅन डर वाल फोर्स स्ट्रॉंग असतात आणि जितके वॅन डर वाल फोर्स स्ट्रॉंग असेल तितके मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट पण जास्त असतात. आलं लक्षात? मग कोणताही एक रूल लावा तुम्ही, ब्रांचिंगचा किंवा सरफेस एरियाचा. डायमंड रूल एकच आहे. तर काय पाहिजे? सरफेस एरिया जास्त किंवा ब्रांचिंग कमी. ब्रांचिंग जास्त तर बॉइलिंग पॉईंट कमी. देअरफोर काय लिहिणार आपण? इथे एक मार्क करून घेऊ आपण. increasing order of isomer of अल्केन. मग अल्केनचे जर आयसोमर घेतले तर इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये सगळ्यात जास्त कोणाचे? निओ अल्केन. मग पेंटेन घेतलं तर निओ पेंटेन. ना सगळ्यांमध्ये कार्बन सेम असले पाहिजे तरच तर त्यांना आयसोमर म्हणणार आपण. दुसरं तर इथे घेणार आयसो अल्केन आणि सगळ्यात कमी असते एन अल्केन. बरोबर लिहिलं? इन्क्रीजिंग ऑर्डर आहे की डिक्रीजिंग ऑर्डर आहे? परत पहा एकदा. सगळ्यात जास्त कोणाचे? एन, मग आयसो, मग निओ. तर ही ऑर्डर कोणती झाली? डिक्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंगच्या ठिकाणी शब्द येतो डिक्रीजिंग. एन अल्केन, आयसो अल्केन आणि मग निओ अल्केन. मोस्ट 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 इम्पॉर्टंट. आलं लक्षामध्ये? एक आणखीन पॉईंट लिहून देते तुम्हाला, जो कन्सेप्ट होता आपला वॅन डर वाल फोर्सेस. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया. जितका सरफेस एरिया जास्त राहतील तितके वॅन डर वाल फोर्सेस जास्त राहतील. जितके वॅन डर वाल फोर्सेस जास्त राहतील तितके मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट पण जास्त असतात. ओके, लिहून घ्या. मग हा इथून इथपर्यंतचा टॉपिक कंटिन्यू करा. जे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं त्यालाच हे एक्झाम्पल्स तुम्ही कंटिन्यू करणार आहे. ओके, पॉज करा तुमचं स्क्रीन आणि लिहा. पहा आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. आता कशाला म्हणतात केमिकल प्रॉपर्टीज? मराठी त्याला रासायनिक अभिक्रिया असं म्हणतात आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे अल्केन कशा कशासोबत रिॲक्ट होतो. तसं अल्केन तुम्हाला सांगून देते लेस रिॲक्टिव्ह आहे आणि म्हणून अल्केनचं आणखीन एक नाव आहे, त्याला पॅराफिन पण म्हणतात. पॅराफिनचा अर्थ काय आहे? पॅरा म्हणजे लेस, ऑफिन मीन्स रिॲक्टिव्ह. अल्केन्सची रिॲक्टिव्हिटी खूप कमी आहे. हा लवकर कोणासोबत रिॲक्ट होत नाही. ॲसिड सोबत रिॲक्ट होत नाही,
बेस सोबत रिॲक्ट म्हणजे आम्लासोबत नाही, आम्लारी सोबत नाही, आणखी कोणासोबत रिॲक्ट होत नाही, तर हा रिॲक्ट होत नाही ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट यांच्यासोबत सुद्धा अल्केनची रिॲक्शन होत नाही. तर अल्केन्स लेस रिॲक्टिव्ह आहे. मग एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन तो दाखवतो, हॅलोजिनेशन. आता नावावरून समजते हॅलोजन. आपण फंक्शन ग्रुप पाहिलेले, त्याच्यामध्ये एक्सला आपण म्हणतो हॅलोजन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. कुत्र्याजवळ लक्ष नाही द्यायचं, इकडे माझ्याजवळ लक्ष द्यायचं. हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन. त्याला म्हणत असतात हॅलोजिनेशन. ओके. एक एक्झाम्पल घेते, मग तुम्हाला याची डेफिनेशन समजून सांगते मी. एक एक्झाम्पल सिंपल पहा, मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला आहे CH4. CH4 ला मिथेन म्हणतो आपण. व्हेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन. ही रिॲक्शन करायची आपल्याला इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट, UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये करायची, सूर्यप्रकाशात. ठीक. आता CH4 ला म्हणतो आपण मिथेन, Cl2 ला म्हणतो क्लोरीन. लक्ष द्या. आता काय करायचं, 4 पैकी एक हायड्रोजन काढून टाका. मग एक हायड्रोजन जर काढलं तर किती राहिले, 3. एक क्लोरीन टाका. जसं पहा, तुम्हाला माहिती आहे इथे H, H आणि H असं असते CH4. आता एक हायड्रोजन काढून टाकलं तर तिथे काय टाकावं लागेल तुम्हाला, एक क्लोरीन. ठीक. म्हणून ते झालं CH3Cl. मग हा एक H आणि एक Cl, साइड प्रोडक्ट काय द्यायचं, HCl. याला म्हणतात मिथाइल क्लोराइड. सोबत याला IUPAC नेम द्या. IUPAC शिकवलेले आणि नसेल लक्षात तर एकदा लक्ष द्या. या Cl ला म्हणतो आपण क्लोरो. याच्यासाठी प्रिफिक्स लावायचं क्लोरो. एक कार्बन येतं म्हणायचं मिथेन, म्हणून IUPAC नेम झाला क्लोरोमिथेन. मिथेन व्हेन रिॲक्ट्स विथ क्लोरीन टू गिव्ह मिथाइल क्लोराइड. या रिॲक्शनला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतात. पहा, इथे क्लोरीन होता, इथे हायड्रोजन. हायड्रोजनची जागा घेतली क्लोरीनने आणि क्लोरीनच्या जागी कोण आलं, हायड्रोजन. यांनी एकमेकांच्या जागा बदलून टाकल्या. जसं पहा, इथे कोण आहे, ब्लॅक कलरची कॅप आहे. इथे कोणत्या कलरची कॅप आहे, ब्ल्यू कलरची कॅप आहे. आता काय करायचं, ब्लॅकला लावायची ब्ल्यू आणि ब्ल्यूला लावायचं ब्लॅक. या दोघांनी काय केलं, एकमेकांच्या जागा काय केल्या, चेंज. इट इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. याला काय म्हणतात, सबस्टिट्यूशन म्हणजे अदलाबदली. ठीक आहे. म्हणून मग पहा, याला सबस्टिट्यूशन रिॲक्शन असं म्हणतात. आता या रिॲक्शन मध्ये आपण हा जो क्लोरीन आहे हा एक्सेस मध्ये घेतला. एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा, शिल्लक घेतलेला आहे. तर ही रिॲक्शन इथे थांबत नाही. या कंपाऊंडला आणखी खाली घेणार आपण इथे CH3Cl प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये होऊन राहिले. आता काय करायचं, एक हायड्रोजन आणखी घेतला, एक H, एक Cl. साइड प्रोडक्ट काय काढायचा तुम्ही, HCl. मेजर प्रोडक्ट पहा, CH3 चं कन्वर्शन झालं CH2. त्याच्यानंतर हा एक क्लोरीन, हा एक क्लोरीन, म्हणजे किती क्लोरीन झाले, 2. CH2Cl2. कंपाऊंडला नाव द्यायचं मिथाइलिन डायक्लोराइड. नवीन नाव आहे तुमच्यासाठी, लक्ष द्यायचं. किंवा तुम्ही म्हणू शकता डायक्लोरो मिथेन. अजून पण रिॲक्शन थांबणार नाही, ही चेन रिॲक्शन सुरूच राहणार जेव्हापर्यंत चारीच्या चारी हायड्रोजनला हाकलणार नाही तिथून. पहिले मिथेन असा होता, एक कार्बन सोबत हायड्रोजन किती आहे, 4. आता काय केलं तुम्ही, सगळ्यात आधी एक हायड्रोजन घेतला काढून, एक हायड्रोजन, म्हणून तिथे काय येऊन जाणार इथे, तर इथे आला C, H, H, H आणि इथे या साईडला काय आलं, Cl. आता पुढच्या स्टेप मध्ये काय झालं, दुसरा हायड्रोजन इज रिप्लेस बाय क्लोरीन. तिसऱ्या स्टेप मध्ये काय झालं, नेक्स्ट हायड्रोजन इज रिप्लेस बाय क्लोरीन. आणि चौथ्या स्टेप मध्ये काय झालं, फोर्थ हायड्रोजन इज रिप्लेस बाय क्लोरीन. आता सगळे हायड्रोजन जेव्हा निघून जातील, आफ्टर दॅट, after the substitution of all the hydrogen atom, the reaction will stop. So in third step, this CH2Cl2
reacts with chlorine in presence of UV light. This H along with Cl, side product काढून टाका HCl. Major product पहा CHCl3. CHCl3. नाव द्या CHCl3 ला क्लोरोफॉर्म असं म्हणतात. मॅडम आमच्या कसं लक्षात राहणार? यूज करून सध्या तर सुरुवातीला एकदा लक्षात ठेवावं लागेल. जसं आपण खूप छोटे होतो KG1 KG2 मध्ये आपण मॅडमला असं नाही म्हणतो ABCD कसं लक्षात राहणार. मॅडम रोज म्हणत होते, आपणही मागे मागे म्हणत होतो. लर्न झाली. जनगण मन किती हार्ड आहे तरी सुद्धा आपलं सगळ्यांचं लर्न आहे. मग काय कागदावर लिहून पाठ केला का तुम्ही? नाही, तुम्ही रोज म्हणत गेले, ऐकत गेले, तसं ते तुमचं लर्न झालं. तसंच हे जे केमिस्ट्रीमधले जितके पण फॉर्म्युले हे रोज म्हणत राहायचं, मोठमोठ्यानं म्हणत राहायचं, ऐकत राहायचं, त्याने आपले ते लर्न होऊन जातात. पहा क्लोरोफॉर्मचा आययुपीएसी नेम आहे. किती क्लोरीन आहे? 3. म्हणून याला म्हणायचं ट्राय. CHLORO क्लोरो. एक कार्बन मिथेन. ट्राय क्लोरोमिथेन. परत एकदा CHCl3 when reacts with chlorine. क्लोरीनच्या सोबत जर रिएक्शन केली, कशाच्या प्रेझेन्स मध्ये करायची आहे आपल्याला? तर UV लाईट. म्हणजे ही रिएक्शन अंधारात होत नाही. जर तुम्ही मिथेन आणि क्लोरीनला मिक्स केलं आणि अंधारात ठेवून दिलं तर रिएक्शन हे होणार. या रिएक्शनचा कॅटलिस्ट लाईट आहे. जेव्हापर्यंत लाईट पडणार नाही याच्यावर ही रिएक्शन होत नाही. काय करायचं? चौथा हायड्रोजन. मग हायड्रोजन अलॉंग विथ Cl HCl काढून टाका. इथे बनवा CCl4. या CCl4 ला म्हणतात कार्बन टेट्रा क्लोराइड. कार्बन 4 क्लोरीन आहे म्हणून टेट्रा क्लोराइड. किंवा आणखीन एक नाव आहे याला टेट्रा क्लोरो मिथेन. याला म्हणतात टेट्रा क्लोरो मिथेन. आली का रिएक्शन लक्षात? परत एकदा समजून सांगते. एकदम नवीन असा टॉपिक आहे तुमच्यासाठी, काही हरकत नाहीये. खूप झंडूचा टॉपिक आहे, म्हणजे सोपा. मिथेन when react with chlorine, excess of chlorine, all the hydrogen atoms are get substituted and mixture of methyl chloride means chloromethane, dichloromethane, trichloromethane and tetrachloromethane is obtained. त्यांचं मिक्सचर तयार होते. ही जी पूर्ण रिएक्शन आहे ही जर वन स्टेप मध्ये लिहायची आहे, एवढी मोठी आम्हाला लिहायची नाहीये. आम्हाला शॉर्टकट मध्ये जर ही रिएक्शन लिहायची आहे तर शॉर्टकट मध्ये कसं लिहितात ते पहा. या रिएक्शनला शॉर्ट मध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल तर हीच रिएक्शन इथे ऑर मध्ये लिहून टाकू आपण. मिथेन when reacts with chlorine in presence of UV light. ओके, सगळ्यात आधी एक हायड्रोजन एक क्लोरीन, साइड प्रॉडक्ट काढा HCl. तयार काय होते ते पहा. इथे कन्वर्ट करू आपण CH3Cl. आता काय करायचं? परत क्लोरीन सोबत रिएक्शन. UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये साइड प्रॉडक्ट काढा HCl. तयार काय होते ते पहा CH2Cl2. ओके, परत रिएक्शन कंटिन्यू करू आपण. एक्सेस ऑफ क्लोरीन घेतलेला आहे म्हणजे क्लोरीन एक्स्ट्रा मध्ये आपल्या जवळ. तर आपण काय करणार? एक्स्ट्रा मध्ये क्लोरीन येतं, थोडंसं पुढे जाऊया. इथं क्लोरीन, साइड प्रॉडक्ट एक H अलॉंग विथ Cl. HCl काढून टाका CHCl3. अगेन क्लोरीन सोबत रिएक्शन, साइड प्रॉडक्ट काढा. मायनस म्हणजे साइड प्रॉडक्ट काढून टाकायचं, मायनस म्हणजे काढून टाकायचं. काय घेता येते? CCl4. हीच रिएक्शन आहे. पहिले CH3Cl, मग CH2Cl2 दिसलं, मग CHCl3 आणि CCl4. म्हणजे अशी रिएक्शन आली. ही लेफ्ट साइड लिहिलेली. नाव लिहू शकता तुम्ही. या कंपाऊंडचं नाव आहे मिथेन. याचं नाव आहे क्लोरोमिथेन. याचं नाव आहे डायक्लोरोमिथेन. या कंपाऊंडचं नाव आहे ट्रायक्लोरोमिथेन. आणि याचं टेट्राक्लोरोमिथेन. आलं लक्षामध्ये? आता सपोज तुम्हाला एकच कंपाऊंड पाहिजे, फक्त इथपर्यंत रिएक्शन पाहिजे, पहिली स्टेप.
मग फक्त जर एकच कंपाऊंड तुम्हाला पाहिजे तर रिॲक्शन कशी करायची, आपण आधी याचं एक्सप्लेनेशन लिहू आणि मग मी पुढची रिॲक्शन सांगते तुम्हाला. एक्सप्लेनेशन कसं लिहिणार पहा. व्हेन मिथेन रिॲक्ट्स विथ excess of chlorine in presence of UV light, ultraviolet light, to give mixture of chloromethane, dichloromethane, trichloromethane, and tetrachloromethane. आलं लक्षामध्ये. आता हे लिहायच्या आधी हॅलोजिनेशनची डेफिनेशन समजून घ्या. हॅलोजिनेशन कशाला म्हणतात, ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम, हायड्रोजन काढून आपण हॅलोजन टाकतो त्याला म्हणतात हॅलोजिनेशन. डेफिनेशन काय बघेल, द रिॲक्शन इन विच hydrogen atom is replaced by halogen atom is called halogenation. जर क्लोरीन रिप्लेस करत असेल हायड्रोजनला तर त्याला क्लोरिनेशन म्हणतात, ब्रोमीन रिप्लेस करत असेल तर ब्रोमिनेशन म्हणतात, आयोडीन रिप्लेस करत असेल तर आयोडिनेशन आणि फ्लोरीन रिप्लेस करत असेल तर फ्लोरिनेशन. लक्षामध्ये खूप मोठा टॉपिक मी तुम्हाला शिकवलेला आहे. तर आधी तुम्ही हॅलोजिनेशन, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन, हॅलोजिनेशन डेफिनेशन द्या, मग या रिॲक्शन्स द्या, याला ऑर ही रिॲक्शन द्या, पूर्ण मधात मोठा ऑर टाका, त्याला ही ऑर रिॲक्शन लिहून घ्या, मग एक्सप्लेनेशन, मग मी तुम्हाला सबस्टिट्यूशन रिॲक्शनची डेफिनेशन देऊ आपण. ओके, राईट डाऊन. पॉज करा तुमची स्क्रीन आणि व्यवस्थित लिहून घ्या, कारण जेव्हा तुम्ही पॉज करणार आफ्टर दॅट तुम्हाला 10 मिनिटं लागतील पूर्ण लिहून घ्यायला, 10 ते 15 मिनिटं. ओके, आता पहा, एक खूप इम्पॉर्टंट नोट इथे लिहून देते, मग सबस्टिट्यूशनची डेफिनेशन सांगते तुम्हाला. आता सपोज इथे क्लोरीन तुम्ही एक्सेस म्हणजे एक्स्ट्रा घेतलेलं आहे, जर क्लोरीन एक्सेसमध्ये घेतलं तर टेट्राक्लोरोमिथेन इज मेजर प्रॉडक्ट, हा मुख्य प्रॉडक्ट म्हणजे रिएक्शन इथे थांबणार. बट तुम्ही मिथेन एक्सेसमध्ये घेतलं तर क्लोरोमिथेन इज मेजर प्रॉडक्ट. तर ही लाईन लिहून घेऊ आपण. व्हेन क्लोरीन इज इन एक्सेस, क्लोरीन इज इन एक्सेस, chloromethane is major product.
नंतर व्हेन मिथेन इज इन एक्सेस, मिथेन इज इन एक्सेस. मिथेन जर एक्सेस मध्ये घेतला आपण तर क्लोरीन जर एक्सेस मध्ये आहे तर टेट्राक्लोरोमिथेन, सॉरी हे लिहिताना चुकलं, टेट्राक्लोरोमिथेन, टेट्राक्लोरो methane is major product, and when methane is in excess, chloromethane is major product. आणि लक्षात तर ही नोट लिहून घ्यायची तुम्ही, लक्षात ठेवायचं आहे. सीईटी नीट अँड बोर्ड ऑल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण स्टडी करून राहिलो तर आपण डिटेलमध्येच पाहून राहिलो. ही एवढी नोट लिहून घ्या. मग एक डेफिनेशन सबस्टिट्यूशन रिॲक्शन, सबस्टिट्यूशन रिॲक्शनची एक डेफिनेशन लिहून देते. कशाला म्हणतात सबस्टिट्यूशन? The reaction in which atom or group of atom, एखादा atom किंवा पूर्ण group is replaced by another atom or group is called as substitution reaction. Substitution reaction. There it is. बोर्ड में डेफिनेशन है. The reaction in which an atom or group of atom in molecule is replaced by another atom or group of atom is known as substitution reaction. And reactivity order सगळ्यात जास्त फ्लोरीन रिएक्टिव्ह आहे, मग क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग आयोडीन. तर तुम्ही हे लिहून कंप्लीट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.